हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर डाईट फूड रेसिपी आहे आजची फ्रेंड्स, पण थोडे गावरान पद्धतीने मी करणार आहे. इथे मी आज पडवळची भाजी करते, पण थोडं गावच्या पद्धतीने, जशा आजी वगैरे भाजी करायची तशा पद्धतीने विदाऊट ऑइल इथे मी आजची भाजी जी आहे ती करणार आहे. तर हेल्दी आहे आणि तुम्ही डाईट फूड म्हणून भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता लंच किंवा डिनरमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी पडवळ बारीक चिरून घेतलेला आहे. अठळी ज्या आहेत फणसाच्या बिया त्या उकडून ठेचून घेतलेल्या आहेत, सुकट धुवून घेतलेल्या आहे आणि आंबोशी घेतलेल्या आहे. आणि मीठ आपल्याला पडवळाला लावून ठेवायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि अगदीच 2 ते 4 मिनटं आपल्याला अशा पद्धतीने झाकून ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित सर्व झालं की 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला चुरून घ्यायचं आहे हाताने छानपैकी. जर कोवळा असेल तर गरज नाही, पण थोडाफार मीडियम किंवा जून असेल तर अशा पद्धतीने करून घ्या, म्हणजे थोडा सॉफ्ट होतो आणि शिजतो सुद्धा आणि त्याच्यामध्ये तो कचकचपणा असतो तो निघून जातो. तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्याच्यामधलं पाणी जे आहे आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इतकं पाणी आता निघालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पडवळ जो आहे तो साफ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये टाकून मी धुवून घेते. खूप सुंदर आणि टेस्टी भाजी लागते फ्रेंड्स, नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये आता पडवळ आलेले आहेत छान कोवळ्या आणि लुसलुशीत मस्त. तर इथे पडवळ जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाहू शकता. छान एकदम आपल्याला हाताने चुरून घ्यायचं आहे, म्हणजे शिजतो सुद्धा लवकर. तर आता आपल्याला एखादी कढई घ्यायची आहे. फ्रेंड्स, आपण विदाऊट ऑइल आजची जी भाजी करणार आहोत, विदाऊट ऑइल करणार आहोत. अजिबात एक थेंबसुद्धा आपण इथे तेलाचा यूज करणार नाही आहोत. कढईमध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण मी अख्खाच ठेचून घेतलेला आहे. पूर्ण साहित्य आणि जे पण मटेरियल प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही नक्की चेक करा. तर इथे मीठ, हळद, मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकून घेऊ शकता. धना जिरा पावडर, गरम मसाला, अगदी तुमच्याकडे सर्व ड्राय मसाले असतील ते टाकून घेतला तरी चालेल. त्यानंतर आपल्या इथे सुकट जे आहे मी साफ स्वच्छ धुवून अगदी 5 मिनटं भिजत ठेवून 2-4 वेळा धुवून जोपर्यंत वास निघून जात नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे. अगदी 4 ते 5 वेळा धुतलं की त्याचा वास निघून जातो. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याचबरोबर आता आपल्याला आठळी आणि पडवळसुद्धा टाकायचं आहे. अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे. भाजी खूप टेस्टी लागते. आणि जर तुम्ही करताय तर तुम्ही हातानेच करा, कारण स्पूनने म्हणजे असं मी तर ऐकलं आहे आणि ॲक्च्युअल आहे तसं, स्पूननं तशी टेस्ट नाही येत जशी अशा पद्धतीने येते. आधी गावी लोक अशा पद्धतीनेच सर्व भाज्या करायच्या. सो ती मेथड थोडीशी मी इथे यूज केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला चुरून घ्यायचं आहे सर्व, म्हणजे लसूण, सुकट आणि जे पण सर्व मटेरियल आहे ते खूप एकजीव होतं आणि छान अशी म्हणजे थपथपीत टाईपमध्ये भाजी होते अशा प्रकारे केल्याने. तर नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने नक्की चुरून पहा तुम्ही. फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती डाईट फूड रेसिपी चॅलेंज सिरीज चालू झालेले आहे, तर तुम्ही बघा. तुमच्यासाठी खूप यूजफुल डाईट फूड रेसिपी आहेत. खूप कमी वेळात बनतात आणि हेल्दी राहण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला थोडं कधी ना कधी, म्हणजे अगदी तुम्ही 4 दिवस व्यवस्थित सगळं खाता तर ऑब्व्हियसली 4 दिवस तुम्ही असं फूड खाऊच शकता विदाऊट ऑइल, हेल्दी डाईट फूड. तर त्याच्यासाठी माझ्या आता आय थिंक 43 रेसिपीज माझ्या झालेल्या आहेत आणि बऱ्याच अशा रेसिपी आहेत इझीने ज्या आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनतात. तर एकदा नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवरती. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर अशाच पद्धतीने आता भाजी जी आहे मी ती
शिजवायला ठेवून दिलेले आहे. झाकण ठेवून आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. पडवळ जो आहे तो लवकर शिजतो आणि खूप टेस्टी लागते. तुम्हाला पातळ घट्ट जितकं तुम्हाला पाहिजे असेल तशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. आणि अगदीच 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी जी आहे ती आपल्याला शिजलेली आहे छानपैकी. स्मेलसुद्धा खूप छान येतो. जर तुम्ही नॉर्मल अशी सुद्धा करता तरी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर मी लंच किंवा डिनरमध्ये जे डाएट फूड ज्यांचं चालू आहे त्यांना मी सजेस्ट करेन की ही भाजी आणि तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी ह्याच्याबरोबर खाऊ शकता. खूप टेस्टी आणि यम्मी लागतं. तर अशा छान छान नवीन नवीन डाएट फूड रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. इन्स्टावरती फॉलो करा. इन्स्टावरती सुद्धा मी रील्स टाकत असते. पुन्हा भेटूया आपण अशा छान आणि नवीन